तर हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मी या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि या सर्वजण नाश्त्याला मी करायले मुगाचे आपले ग्रीन डोसे. तर खूप चवीला मस्त होतात, छान होतात. ह्याची रेसिपी वगैरे काही नाही आहे मैत्रिणींनो. रात्री मुग भिजू घालायचे आणि सकाळी मिक्सरमधून काढायचे आणि लगेच करायचे. तर त्याच्यात तुम्हाला लागेल तशा मिरच्या टाका. मी 2 मिरच्या टाकल्या. तर तिखट असल्या तर कमी टाका, तिखट नसले जास्त टाका. आणि अद्रक कंपल्सरी, अद्रक नसेल तर डोश्याला काहीच म्हणजे चव लागत नाहीये. तर हे असे डोसे आहेत आपले सकाळच्या नाश्त्याचे. स्वयंपाक झाला, आलू मटरची भाजी केली, पोळ्या केल्या, सर्व झालंय. आणि एक सांगा मैत्रिणींनो, मला हे असं कुणाकुणाकडं आहे की ही अशी भाकर ठेवायची, काल नाही बघायची आणि आज खायची. तर कुणाकडं आहे असं सांगा. माझ्या म्हणजे सासूबाईकडं आणि माझ्या मम्मीकडं पण असंच आहे. तर तुमच्याकडं असं आहे का ते पण सांगा मैत्रिणींनो. आणि अजून एक, हे पहा मी टिकलीवरती कुंकू लावलंय बघा. कारण मला जर खाली कुंकू लावलं ना तर खाजवायलंय मैत्रिणींनो. ह्याच्यावर काही उपाय असेल तर सांगा मला नक्की तुम्ही. कारण खूप त्रास व्हायला. काल दिवसभर कुंकू लावण्यात आलं का त्याला मला खाली असा मलम लावावा लागला दुसरा. तर असं काय असेल तर सांगा तुमच्याकडं बरं का. चला करून घेते आता डोसे सगळे या नाश्त्याला. तर आज शुक्रवार असल्यामुळं कुंचंबी भरून घेतलं, घासून व्यवस्थित. बघा किती चमकायलं या छान असं. आणि हे कलशातलं पण मी पाणी शुक्रवारी बदलत असते मैत्रिणींनो. आधीमध्ये बी बदलते टाईम, पण शुक्रवारी तर कंपल्सरी बदलतच असते. आपला मुकुट छान वाटायला आहे ना, मस्त दिसायला आहे. ती अशी आपली झाली सकाळची पूजा. आणि आपल्या स्वामी माझी कालची गुरुवारची उत्तरपूजा पण मी इथं होती, ती पण उत्तरपूजा पण करून घेतली. जसं की या पुस्तकात सांगितलंय ना, तसेच त्या पद्धतीनेच केली मैत्रिणींनो. तर इकडे हे स्वामीचं स्पेशल आहे आपलं. वर एक फोटो, सगळ्यात पहिल्यांदा मी हे फोटो घेतला होता ऑनलाईन मागविलता, ज्यावेळेस मला हे 9 गुरुवार करायचे होते त्यावेळेस. आणि 9 गुरुवारचं पुस्तक ना सोलापूरला माझी पुतणी राहते बरं का. तर तिने असं सहजच इकडे येणार होती भेटायला. तर तिला मी सांगितलं, तिनं ते पुस्तक घेऊन आली होती. कारण इथं मिळत नाही. आणि मी ऑनलाईन पण खूप प्रयत्न केला होता, पण ऑनलाईनही मिळणं गेलं. तर तिनं घेऊन आली होती मैत्रिणींनो. तर ते त्यावेळेस ते फोटो मागवेल. तर त्यावेळेस पण मी 9 गुरुवार केले. त्या 9 गुरुवारचा पण मला खूप मोठा अनुभव आला. म्हणजे अनुभव म्हणजे की एक माझं जीवनच पलटून गेलं असं त्या गुरुवाराचा, म्हणजे इतकं महत्त्व होतं. तर मी आता अजून डबल ते गुरुवार 9 गुरुवार चालू केले. तर तुम्हाला बी टाईम असेल, वेळ असेल तर नक्की करा मैत्रिणींनो. खूप ह्याची प्रचिती आहे स्वामी महाराजांची आपल्या. तर चला मैत्रिणींनो, आवरलं सगळं, पूजा वगैरे झाली. तर मला एक सांगायचं होतं तुम्हाला की ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केली, 2-3 काल कमेंट आल्या. तर एक सुनीता शिंदे म्हणून ताई आहे, तर त्या जर माझा व्हिडिओ बघत असत्याल तर त्यांचा अगदी हृदयातून धन्यवाद बरं का ताई. तुम्ही मला वेळेत वेळ काढून मला कमेंट केली. आणि एक मंगेश दादा म्हणून आहेत, एक संजय दादा म्हणून आहेत, आणि अजून एक ज्यांचे नावं येईल त्यांचे लक्षात आहेत त्यांचे घ्यायले बरं का, कुणी राग मानू नका. आणि ज्यांचे जर नावं माझ्या तोंडात येत नसेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून एकदा बघून, आता नवीन आहे मी बी त्याच्यामुळे एवढं माझ्या काही लक्षात राहिलेलं नाही आहे. ज्यांचे लक्षात राहिले त्यांचे नावं घेतले तर तसं दादांनो ताईंनो असंच सपोर्ट करत राहा. आणि असंच तुमच्या ताईला, एड्यामड्या ताईला प्रेम देत राहा. आणि अजून मला जेवढं बोलता येतं तेवढं बोलते बरं का ताई. दादा जसं वाटतंय तसं, म्हणजे जसं येते तसंच बोलत असते. आपलं काही ओव्हर वगैरे काही नसतंय, जसं आहे तसं आहे आपलं नॉर्मल. तर मी हैदराबादवरून आहे. जसं की तुम्ही विचारलं होतं ताई तुम्ही कुठून बोलतात, तर मी हैदराबादवरून बोलते. तर मी मूळची परळीचीच आहे मैत्रिणींनो. तर मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे इकडे यावं लागलं. खूप लांब आहे, इथं भाषा कळत नाही आहे, भाषेचा प्रॉब्लेम आहे. आणि एक महत्त्वाचं असते मैत्रिणींनो, आपण जसं पेराल तसं उगवत आहे. आणि जसं समोरच्याला द्याल तसंच आपल्याला मिळत असते. त्याच्यामुळे देताना कधीही चांगलं द्या. तुम्ही कुणाला लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर तेही तुम्हाला करतात. तुम्ही जर त्यांच्याकडून करून घेतलं, तुम्ही जर नाही केलं समोरच्याला कमेंट वगैरे, किंवा ज्यांनी कमेंट केली किंवा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना जर नाही धन्यवाद म्हणले, तर झालं तिथंच थांबतंय तुमचं, कशाला वाढेल पुढं. त्याच्यामुळे देता येईल तेवढं चांगलं चांगलं घ्या, चांगलं द्या, नंतर चांगलं येतं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं सगळ्यांना तुम्ही बी सपोर्ट करा, आम्ही बी सपोर्ट करतो. आणि नवीन आहे मैत्रिणींनो, समजून घेत जा. जसं येते तसं बोलते. हे आपले आंबे. आणि सर्व माझे दादा ताई जे बी कमेंट करायले आहेत, जे व्हिडिओ बघायले, ते सर्वांनी आंबे खायला मार्च एप्रिलमध्ये नक्की यायचं. तुमची ताई वाट बघायली आहे. आणि हैदराबादला रामोजी फिल्म सिटी बघायला पण या मैत्रिणींनो. खूप असं माझ्याकडे राहण्याची व्यवस्था करते. एक ताईची जशी आहे तशी चटणी भाकर मी माझ्या याच्यानं जसं होईल तसं करील तुम्हाला, पण तुम्ही नक्की या. तर एवढंच म्हणणं आहे तुम्हाला. तर खूप छान वाटलं त्या कमेंटबद्दल. मला खूप म्हणजे अजून प्रोत्साहन मिळालं.
व्हिडिओ करणं म्हणजे मला म्हणजे की मी आता माझ्याकडे शब्द नाहीत की मी काय सांगू. तर मैत्रिणींनो, माझ्या ताईनं दादांनो ज्यांनी बी कमेंट केली त्यांनी असाच मला सपोर्ट करत राहा, कमेंट करत राहा आणि चला असंच एकमेकांना पुढे घेऊन जाऊया. तर अजून काही ना, हां आता एक सांगते की मला ना आजीकडं, तर आजी कोण आहेत नवीन ताईंना माहीत नसेल, म्हणताना की नेहमीच आजी आजी करते. तर मैत्रिणींना कसं असते, मोठ्या शिटीला ज्यावेळेस आपण राहतो ना तर एक जणाच्या कमाईवर भागत नसते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानं दोघांनी जर कमाई केली तरच भागतंय, तरच आपण लेकरांना शिकवू शकतो. तर त्याच्यामुळे माझे मिस्टर बँकेत करतात आणि मी जिथं राहते ह्या घरात तिथं खाली आजी एकटीच, म्हणजे आजी असते एक, तिला स्वयंपाक वगैरे करणं होत नाही, काही नाही. त्यांची मुलगी ते इथंच राहतात, पण थोडेसे जॉबला असल्यामुळे लांब असल्यामुळे इथून येणं जाणं होत नाही त्यांना करणं. त्यांनी आम्हाला हे घर दिले राहायला आणि मी त्या आजीचा स्वयंपाक करते बरं का मैत्रिणींनो. तर कामाची कुठलीही इलाज नसते, काही नसते, जे आपण करतात ते सरळ सरळ सांगायचं, कारण कामच करायला होत ना, दुसरं काय करायला होतं आपण. तर त्या आजीकडे मी ना स्वयंपाकाला जाते. तर सकाळी एकदा चहा करायला जायचं 7 वाजता, 9 वाजता नाश्त्याला एकदा जावं लागते, 11 वाजता आता स्वयंपाकाला एकदा जायचं, मग झालं रात्री एकदा स्वयंपाक. पुन्हा दिवस आपला 11, 12, 12:30पासून दिवस मोकळा राहते आपला. तर असं माझं म्हणजे असं आहे बघा माझ्या जीवनाचं. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगायचं. तर जाऊन येते आता आजीकडे 11 वाजले तर ही आपली कॉफी, हे कॉफीचं मागविले असं आपलं जे कॉफी करायला आहे मस्त असं. आणि पाणी आणि काय कॉफी टाकली का, कॉफी थोडंसं पाणी आणि साखर. उजेडात दाखवते 1 मिनटं, अंधार दिसायला हो का. बघा कसला भारी कलर, असा पूर्ण असा फेस येता, इतकी सुंदर लागते ना कॉफी ही. ते केवढ्याला मागविली ही आपण माहीत नाही, लक्षात नाही, बरेच दिवस झालेत ना मागवून करून. 1 नंबरमध्ये. आता दूध गरम करायचं आणि नंतर ह्याच्यात टाकायचं, दूध गरम करून ह्याच्यात टाकायचं आहे नंतर. आता तर या तुम्ही बी कॉफी प्यायला. तरी आपलं गरम दूध आणि ही जी कॉफी जी फिरवली होती ना तर ती ही अशी झाली आहे बघा, इतका घट्ट उंडा झाला आहे त्याचा. बघ तर बघा ही आपली झाली कॉफी मस्त, एवढा छान असा फेस आला आहे ना. आणि ज्यावेळेस आपण फेटतो ना आणि फेस येत आहे ना त्यावेळेसच कॉफीला चव लागते. तर ह्या आपल्या आम्ही वाट्यातच घेतो, लेकरांना पण वाट्यातच घ्यायचं आहे. तर बघा ही कॉफी कशी घट्ट घट्ट मस्त झाली आहे. तर आपली बटर वडापाव बनवायली मैत्रिणींनो, या खायला सगळ्याजणी. त्यासाठी बटर टाकलं, मिरच्या जिरे मोहऱ्या टाकल्या, हे आपले ग्रीन पीस टाकले आणि थोडंसं ग्रीन पीस नंतर टाकले. नुसत्या तेला जर अगोदर टाकले तर सगळ्या घरातच होते, तो बघायचंच काम नाही त्याला. ही पेस्ट जसं की तुम्हाला दाखवली खूप मस्त होती मैत्रिणींनो, करून बघा एकदा तुम्ही नक्की. किती दिवस पण राहते फ्रीजमध्ये आणि नॅचरल आपली घरच्या घरी. चांगलं वाफू देते. हे आपले बटाटे उकडून घेतले, मॅश करून घेतले. तर हे नॉर्मलच आपले मसाले, धने पावडर, मिरची आणि हळद एवढंच. चांगलं दाखव, चवीनुसार नमक, सॉरी मीठ. काय घेतलं असते नमक काय मीठ म्हणलं काय. अगं एखाद्या वेळेस कसं काय हिंदी, तर मी हैदराबादमध्ये बरं का मैत्रिणींना, मला त्या आजी संग सारखं हिंदी बोलावं लागतंय. त्याच्यामुळं मध्ये माझ्या तोंडात कधीतरी हिंदी येते. तर असू द्या, समजून घेतात, माझ्या बहिणीचं इथे. तर ही झाली आपली भाजी तयार. थोडे 5 मिनिटात झाकून ठेवते. माझ्या मैत्रिणींनो मला पोळालं बरं का, इथं थोडंसं दिसत नाही, सकाळी दिसेल आता. हे लेकर इतके मध्ये करतात ना, एक तर कॅमेऱ्यात यायचं नसतं ह्यांना, नुसतं इथं पच मला सांगायला थांबली. तर झाली आपली भाजी, मॅश करून घेतली मैत्रिणींनो, झाली तयार भाजी. तर हे चीज आहे मैत्रिणींनो, तर चीज वडापाव करायचे, त्याच्यामुळे हे असे आपले जे गोळे बनवतात ना आपण, तर हे असं मध्ये चीज घालून ह्याचा असं व्यवस्थित ठेवून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा. चवीला छान लागते. आमच्या लेकरांनी कुठं बघितलं आहे की, आणि ते बघून करायला असं व्यवस्थित झालं. करून बघा तुम्ही बी एकदा मस्त. तर बघा किती छान सुंदर असे गोल गोल मस्त गोळे झालेत आणि ह्याच्यामध्ये चीज घातलेलं मस्त. तळून तुम्हाला दाखवते, खूप मस्त व्हायलेत. एक तळला आहे मी, तळलेला बी दाखवते तुम्हाला. हे पहा सुंदर असा मस्त, फुटं नाही काही नाही, व्यवस्थित आहे.
तुमच्या समोर एक तळते मैत्रिणींना. एक मिनिट. तर तुम्ही कसं करतात ते पण सांगत जा. व्यवस्थित मस्त असं तळायला आहे. आणि आपण वडा टाकताना जे असे हे छोटे छोटे पडतंय ना, तर ह्याच्यापासून आम्हाला बनवायची चटणी, ती पण तुमच्यासोबत शेअर करते. मस्त लागते, वेस्ट होत नाही आणि चटणी पण एक नंबर लागते. तर बघा कसे व्हायलेत वडे, सांगा एकदा. संध्याकाळचा मेनू आहे आता आमचा. एक मिनिट, कारण संध्याकाळी सगळे घरी असतात ना. तरी आपले ते निघालेले जे काढली होती ना बुंदी टाईप, हे वड्यासोबत पडत आहे. किती बी केलं तरी त्याची चटणी मस्त एक नंबर होती मैत्रिणीनं. करून बघा. भरपूर जिरे घातले तर तिखट थोडंसं घातलं. हे लसण भरपूर घालायचा आणि चालू बंद करून ह्याची करून घ्यायची. हे वडा असे वडे सॉरी पाव असे कापून ह्याला मध्ये बटर लावून घेतले असं. आणि ही एक चटणी आणि चिंचाची, ती पण शेअर करते तुमच्यासोबत. चिंचाची बी चला. आणि जसं की म्हणलं नाही, ही चिंचाची हो. ही एक साईडला ही लावायची, एक साईडला ही लावायची आणि बटरमध्ये पाव भाजून घ्यायला. आता तर चला या सगळेजण वडापाव खायला मैत्रिणींना. हे आपले वडे तयार. आणि उरलेल्या पिठामध्ये मी काय केलंय माहिती आहे का, कांदा काढून कोणतरी खाऊन गेलंय भाजा. आहे का असे करतात लेकरं ना. आणि हे असे, अरे बापरे, त्या बाहुली दिसायली आहे की नाही, 2 डोळे खाली तोंड, सुंदर अशी बाहुली वाटायली. पण चला, आलूचे आणि कांदा गोल गोल करून मी हे उरलेल्या पिठामध्ये काढून घेतलेत भजी. हो मी सांगायले फक्त हे भजी हे आलूचे बी आणले तर आलू आणि कांदा ते उरलेल्या पिठाचे केले. आणि चिंचाची चटणी लावायची. चिंचाची बघा ना, खाऊन तर बघा. या सगळे जण नाही, मी पण घेते, लेकरांना पण दे. या सर्वजण वडापाव खायला, चीज वडापाव खायला. आणि कसा झालाय लेकरांना बनविला नवीन. हा, आणि कसा झालाय ते पण सांगा. आणि तर चला मैत्रिणींनो, या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.